सिद्धेश आहे स्ट्राईकला. गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत पहिलं मिनिटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला स्ट्राईकला आहे सिद्धेश, नॉन स्ट्राईकला आहे राहुल. एक रंगतदार लढत नक्कीच पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना असेल या कोपरी गावामध्ये. हे रंगतदार सामने पाहतोय. पहिला चेंडू टप्प्याचा या वेळेला मात्र उडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता. पॉईंटच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पाहतोय गली रिजन मध्ये चेंडू जातोय. डीचं क्षेत्र आहे. एका धावेची मात्र नक्कीच इथे आपण पाहतोय खून येते पंचांकडून. 1 धाव मिळेल. एका धावेने अकाउंट ओपन होतंय सिद्धेश आणि संघाचं सुद्धा एका धावेने अकाउंट ओपन होतंय. अर्थातच नेरुळ गाव 11 या संघाचं 1 बिनबाद अशी सुरुवात. पहिल्या चेंडूवर मोहर लागते एका धावेची. दुसरा चेंडू यावेळेला मात्र पाहतोय आपण पूल करण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा बीट झाला. चेंडू कुठे शरीराला ब्रश करून मात्र जातोय पुनश्च एकदा डीच्या स्वरूपात. 1 धाव पुनश्च मिळेल डीच्या स्वरूपात आणि 2 धावा मात्र धावफलकावर पाहतोय. बिनबाद 2 अशी सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाज प्रशांत नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय सिद्धेशच्या माध्यमातून, परंतु अयशस्वी होतोय. परंतु इथे गोलंदाजीचा जर विचार केला तर प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच आणि पॉइंटच्या बरोबर मधून मारण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु यावेळेला पूर्णतः चकलाय. स्विंग अँड मिस असं मी म्हणेन. बिनदिगेन डॉट चेंडू. कोणतीही मोहर लागत नाही या चेंडूवर. यावेळेला मात्र धावा आहे त्या 2 धाव फलकावर. बिनबाद 2. तिसरा चेंडू मात्र फेकी झाला तो निर्धाव. पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी प्रशांत आणि यावेळेला मात्र सिद्धेश आहे स्ट्राईकला. यावेळेला मात्र पाहतोय मोठी हिट आणि यस पहिला षटकार येतोय. पंचांचा इशारा येतोय 6 धावींसाठी षटकार. सन्माननीय विजेंद्र म्हात्रे यांचं इथे आगमन होते. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष असं स्वागत. तर पहिल्याच मात्र एक षटकार येतोय लॉंग ऑफच्या दिशेला. तैनात जरूर खेळाडू होता, परंतु डोक्याच्या वरून सरळ भिरकावला चेंडू. परफेक्ट टाइम होता. चेंडू बॅटवर बरोबर आला आणि सरळ सीमारेषाच्या वरून मात्र क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफला, त्याच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी पहिला षटकार येतोय. धाव संख्या आहे धाव फलकावर 8. बिनबाद 8. चांगली सुरुवात. सिद्धेशने मात्र आपले खांदे आपले खोललेले आहेत. आपला इरादा स्पष्ट केलाय की मला मोठी धावा उभारायच्या, तिथे मोठं लक्ष ठेवायचं आहे. यावेळेला मात्र टप्प्याचा चेंडू फक्त ड्राईव्ह करतोय आपण पाहतोय. शॉट मिडॉनला आणि 1 धाव मात्र जरूर मिळेल आणि एका धावेने मात्र धाव संख्या 9च्या घरात पोहोचते. बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात पाहतोय. सिद्धेश आपल्या नक्की संघासाठी एक षटकार मारून चांगली धाव संख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला स्ट्राईकला असेल राहुल. गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत गोलंदाजीच्या मार्कवर तयार आहे. शेवटचा चेंडू असेल, परंतु यावेळेला मात्र पहिला चेंडू फेस करेल तो मात्र राहुल. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर 2 मात्र जे क्षेत्ररक्षक आहेत, एक डीप मिड विकेटला आणि एक लॉंग ऑफला तैनात आहे. कारण जे रिस्ट्रिक्शन आहे क्षेत्ररक्षणाचं त्याचा मात्र कुठेतरी नक्कीच फायदा उठवण्याचा प्रयत्न केला गेला आणि यस पाहूया 6 धावींसाठी एक षटकार. फ्लॅट षटकार आणि खणखणीत षटकार असं मी म्हणेन. राहुल असं वाटतंय की पॅव्हिलियन मधून आपल्या डगआउट मधून सेट होऊन गेलाय की काय, कारण पहिल्या चेंडूला फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवर सरळ भिरकावून दिला तो काऊ कॉर्नरच्या दिशेला. अर्थातच लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या बरोबर मध्ये भिरकावून दिला हा चेंडू 6 धावींसाठी. एक चांगली धाव संख्या आपण पाहतोय पहिल्या मिनिटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर. 15 धावा आहेत. बिनबाद 15. चांगली सुरुवात. नेरुळ गाव 11 हा संघ इथे खेळताना फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधाराने जो निर्णय घेतला असं वाटतं की तो निर्णय मात्र खरोखर चांगला निर्णय असं वाटतंय. कारण पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकात आणि या पहिल्या षटकामध्ये प्रशांत थोडासा महागडा ठरतोय, परंतु षटक जर मिनिटरी पॉवर प्लेचं जर पाहिलं तर या षटकामध्ये 15 धावा मात्र नक्कीच कुठल्या गेलेल्या आहेत त्या नेरुळ गाव 11 या संघाने. आणि यावेळेला मी असं म्हणेन की एक चांगली धावसंख्या आहे. दुसरं षटक आपण पाहतोय मिनिटरी पॉवर प्लेचं मंगेश घेऊन येतोय आपल्या संघाकडून. यावेळेला फलंदाज असेल सिद्धेश, स्ट्राईकला आहे. दोघं मात्र जे फलंदाज आहे सलामीवीर यासाठी बोललं जातं की तुम्ही वीराची भूमिका पार पडून मैदानाच्या बाहेर यायचं आहे, कारण त्यालाच खऱ्या अर्थाने एक आपण क्रिकेटमध्ये असं म्हणतो ज्याचा जर पाया चांगला रचला तर शेवट चांगला होतो आणि हा पाया रचायचा आहे. तर मात्र सिद्धेश
आणि राहुलला, हे दोन मात्र जोडगोळी जी आहे, जी सलामीवीर ते मात्र मैदानात चांगली भूमिका पार पाडताना पाहतोय. यावेळेला गोलंदाजीसाठी मंगेश तयार सिद्धेशसाठी. हो, यावेळेला आपण पाहतोय सरळ गॅप मधून वाईडिश पॉइंट आणि पॉइंटच्या बरोबर मधून सीमारेषा भेदून सीमारेषा पार होतोय चेंडू 4 धाव्यांसाठी. खणखणीत चौकार पहिल्या चेंडूवर. धावा मात्र आपण पाहतोय 19 तब्बल आहेत. दुसरं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं मंगेश घेऊन आला, परंतु आपले इरादे जे आहेत ते मात्र सिद्धेश आणि राहुल स्पष्ट करतोय की आम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर आम्हाला एक मोठं उद्दिष्ट, मोठं लक्ष आम्हाला पार करायचं आहे. आणि त्या लक्ष पार करताना मात्र किंवा एक मोठं ध्येय जर ठेवायचं असेल समोरच्या संघासमोर तर नक्कीच आक्रमण करावंच लागेल. आणि या 2 मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला फायदा कसा उठवता येईल. 19 धावा आहेत, एक चेंडू. तिसऱ्या अंपायर योगेश सर, तिसऱ्या अंपायरची पूर्तता करा. मित्रांनो, आयसीसीचा जो रूल्स आहे की कोणतेही तुम्ही जेव्हा चेंडूची फेक करत असा गोलंदाज, तुमचा हात कोपऱ्यापासून मोडला गेला तर नक्कीच थ्रो आपण घोषित करतो. कारण पूर्णतः तुम्हाला जो आपला हात आहे, उजव्या हाताने जर गोलंदाजी करत असेल गोलंदाज किंवा डाव्या हाताने गोलंदाज करत असेल, पूर्णतः हात फिरवला म्हणजेच तुम्हाला पूर्णतः तुमचा हात आहे तो फिरला गेला पाहिजे. कुठेतरी जर मोडलात तुम्ही जर आपल्या कोपऱ्यात तर मात्र इथे फेकीचा निर्णय घेतला जातो. आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय की पंचांकडून इशारा येतोय की आम्हाला तिसऱ्या पंचांची गरज आहे आणि ती पूर्तता मात्र इथे नक्कीच केली गेलेल्या आहेत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेशजी भोईर साहेब हे मात्र मैदानामध्ये आपण तिसरी अंपायरची भूमिका पार पाडताना पाहतोय. मग याचा नेक्स्ट चेंडू, यावेळेला फुललेंचा चेंडू, दिशा पाहतोय लॉंग ऑफच्या वरून सरळ येतोय 6 धाव्यांसाठी. षटकार, खणखणीत षटकार. सिद्धेश, या वेळेला मात्र मी असं म्हणेन की सिद्धेश आपला टेलिफोनचा नंबर नोट करतोय की काय. कारण जर आपण याचा विचार केला तर एक षटकार ज्यांनी पहिला मारला होता त्याच्यानंतर 1 धावाली, त्यानंतर 4, त्यानंतर 6. काय पृथक्करण आहे त्याच्या या फलंदाजीचं. कारण मी असं म्हणेन की पहिल्या 2 चेंडूवर समाचार घेतला, एक चौकार आला, तदनंतर षटकार आला, लॉंग ऑफला भिरकावून दिला हा चेंडू. आणि मला असं वाटतं की आता यावेळेला मंगेश खूप महागडा ठरतोय की काय. कारण 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा कुठल्यात असं मी म्हणेन, त्या म्हणजे सिद्धेशने. यावेळेला धावा आहेत धाव फलकावर तब्बल 25, 25 नो लॉस अशी स्थिती आहे नेरुळगाव 11 या संघाची. सन्मान्य नेरुळगावचे स्वप्नील पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष असं स्वागत आहे. तसेच या स्पर्धेचे सन्माननीय आदरणीय नितीनजी भोईर साहेब यांचं सुद्धा या रंगमंचावर या व्यासपीठावर आमंत्रण झालेलं आहे, तर आगमन झालेलं आहे, तर त्यांचंही मी नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. तर यावेळेला आपण पाहतोय मैदानामध्ये 1 धाव येते. मैदानात 1 धावेने मात्र यावेळेला राहुलला स्ट्राईक मिळेल. धावसंख्या आहे 26च्या घरात, तर डिक्लेअर आहे त्यामुळे सिद्धेश स्ट्राईकला असेल. 1 धावेने धावसंख्या आहे 26च्या घरात, बिनबाद 26, नक्कीच चांगली धावसंख्या. यावेळेला आखूटप्प्याचा चेंडू, आणि जेव्हा शॉर्ट चेंडू असतो तेव्हा मात्र सरळ आपण पाहतोय चेंडू येतोय 6 धाव्यांसाठी. षटकार, लॉंग ऑनच्या दिशेला यावेळेला भिरकावून दिला, आखूटप्प्याचा चेंडू. आणि यावेळेला जे फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आहे त्याला मात्र भेदून, कारण फक्त 2 जे क्षेत्ररक्षक आहेत, एक डीप मिड विकेटला आहे आणि एक लॉंग ऑफला आहे, त्याच्या बरोबर मधोमध गॅप शोधला आणि सरळ भिरकावून दिला. कारण मिड ऑन वरती असल्यामुळे म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जे फिल्डर असल्यामुळं काही टेन्शन नव्हतं या फलंदाजाला सिद्धेशला. आणि यावेळेला सरळ भिरकावून दिला 6 धाव्यांसाठी. 6 धावा, 32 टोटल धावा या वेळेला आपण पाहतोय धावफलकावर. दुसरं षटक चालू असताना यावेळेला काय क्लास आहे. यावेळेला आपण पाहतोय सरळ कव्हर्सच्या दिशेने 4 धाव्यांसाठी, 2 बाउन्स सीमारेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी. मला असं वाटतं की यावेळेला सिद्धेश खरोखर व्ही शेप मध्ये खेळतोय. अक्षरशः 4ही बाजूने आपली जी प्रतिभा आहे, आपलं टॅलेंट आहे ते दाखवतोय. 4ही बाजूने मात्र तरबेज आहे फलंदाज सिद्धेश. यावेळेला खेळताना आपण पाहतोय की जेव्हा जसा चेंडू येतोय त्या दिशेने मात्र तो आपलं ड्राईव्ह करतोय. आणि यावेळेला सरळ 4 धाव्यांसाठी
यावेळेला हेलिकॉप्टर उडवला आहे, परंतु सरळ क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा क्षेत्र थोडं फ्लंबिंग जरूर झालंय, परंतु एक धाव जरूर मिळेल. एका धावीने धावफलक सरकवतोय. 37च्या घरात तब्बल 37 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे पहिलं षटक फेक झाली होती ती प्रशांतच्या माध्यमातून 15 धावा दिल्या होत्या. कोणताही गडी बाद केला नव्हता, परंतु त्यानंतर मंगेशला पाचारण केलं. मंगेश तब्बल 22 धावा दिल्या, कोणताही गडी बाद केला नाही. तर मी असं म्हणेन की दोन्ही जे गोलंदाज आहेत प्रशांत आणि मंगेश महागडे ठरलेत, कारण तब्बल 37 धावा धावफलकावर आहे, कोणताही गडी बाद नाहीये. म्हणजे जमीची बाजू कोणाची आहे तर नेरुळ गाव 11 या संघाची, कारण आपण पाहतोय एक सुद्धा गडी बाद नाही, तब्बल 37 धावा आहेत. तर यावेळेला नवीन तिसरा गोलंदाज आपण पाहतोय गणेश गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज तिसरे षटक हाताळतोय संघाकडून आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय. यावेळेला पाहूया मंगेश काय करामत करतोय का आपल्या संघासाठी. कुठेतरी कमबॅक करण्याची नक्कीच जरुरी आहे, ते म्हणजेच या एपी बॉईज नेरुळ संघाला परंतु आणि गोलंदाजांना. परंतु यावेळेला मात्र पूर्ण हेवी ठरतोय तो नेरुळ गाव 11 संघ, कारण एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय. सलामी वीराची जी भूमिका आहे, मी असं म्हणेन या दोघांनी मात्र नक्कीच इथे एक चांगली भागीदारी जी स्टार्ट द्यायचा होता तो मात्र संघाला देऊन गेलेल्या या दोन्ही फलंदाजांनी. परंतु यावेळेला मात्र क्रीजवर राहुल पाहतोय आणि सिद्धेश आहे नॉन स्ट्राईकला. राहुल सुद्धा भरत आहे, सिद्धेश आहे स्ट्राईकला. राहुल आहे स्ट्राईकला. तर यावेळेला आपण पाहतोय ड्राईव्ह करतोय, परंतु यावेळेला जे रिस्ट्रिक्शन होतं फिल्डिंगचं ते मात्र, कारण 2 मॅन्डेटरी फॉरपीची षटक समाप्ती झाल्यानंतर बाउंड्री लाईनचा म्हणजे सीमा रेषेला लागून आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. ते क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर एक लॉंगॉनला आता होता, त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. तत्पूर्वी मात्र एक धाव जरूर मिळाले. एका धावेने धावफलक रुंदावतोय. 38च्या घरात 38 धावा आहे धावफलकावर, कोणताही गडी बाद नाही. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा जरूर प्रयत्न चांगला झाला होता, परंतु यावेळेला पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. फेक करण्यापूर्वी मात्र पाहूया काय घडतंय. आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय की 2 धावा मिळतील त्या सिद्धेशला. सिद्धेश मध्ये आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे, तर 2 धावेने धावफलक 40च्या घरात तिसरे षटक प्रगतीपथावर असताना. यावेळेला आपण पाहतोय की डीप मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक होता तो फेक चांगली केली होती, क्षेत्ररक्षण चांगलं जरूर झालं होतं. परंतु यावेळेला रनिंग द बिटवीन विकेट जी होती राहुलची आणि सिद्धेशची ती मात्र पाहण्याजोगं होती. चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळाली आणि दोघंही मात्र सुरक्षित आहेत क्रीजवर. यावेळेला गणेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला असेल. सिद्धेश राहुल आहे स्ट्राईकला. तर सिद्धेश नॉन स्ट्राईकला आणि राहुल आहे स्ट्राईकला. तर यावेळेला आपण पाहतोय धाव संख्या आहे धावफलकावर तब्बल 40. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला मात्र आपण जर विचार केला तर सीमारेषेच्या जे तैनात केलेल्या क्षेत्ररक्षक कव्हर्स डीप कव्हर्सला आहे, एक लॉंग ऑफला आहे, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक वाईडिश मिड विकेट असे क्षेत्ररक्षण तैनात आहे. तर सर्कल मध्ये आपण पाहिलं तर एक स्क्वेअर लेग आहे, एक मिड ऑन आहे, एक मिड ऑफ आणि एक पॉइंटला. यावेळेला मात्र पाहतोय अकोटाप्या चेंडू शॉर्ट ऑफ लेन आणि पूल केला. त्या चेंडूला मात्र आय कॉर्डिनेशन हाय होतं या फलंदाजाचं आणि सरळ भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी षटकार, खणखणीत षटकार. राहुल मात्र यावेळेला नक्कीच आणि सिद्धेश बरसलेत. मात्र गोलंदाजाच्या यावेळेला खरं मी असं म्हणेन की खरपूस समाचार घेता येते दोन्ही फलंदाज. आणि धावा तब्बल धावफरकावर आपण जर विचार केला तर 46 आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना यावेळेला मात्र खूप महागडे ठरताय. ते प्रशांत सुद्धा महागडा ठरला, तदनंतर गोलंदाजीसाठी आला होता मंगेश, तो महागडा ठरला. तदनंतर गणेश आला, गणेश सुद्धा महागडा ठरतोय, कारण यावेळेला तब्बल 3 चेंडूंमध्ये 9 धावा त्यांनी खर्ची केलेल्या आहेत. परंतु यावेळेला राहुल पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेला पाहतोय चेंडूची फेक नक्कीच चांगली होती, थोडा खोलवर टप्पा चेंडूचा होता, परंतु यावेळेला मात्र बीट झाला. यष्टीरक्षक मात्र आपलं चोख काम बजावतोय. निर्धाव चेंडू यावेळेला चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाने गणेशने. परंतु मी असं म्हणेन की राहुल बरसलाय. राहुल पाहूया या चेंडूला फक्त पाहिलं, पारखलं, चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे. त्याला सोडून दिल्याचं कारण वाईट पंचांना माहित आहे की हा चेंडू स्वेर आहे. दंडित केलं ते गोलंदाजाला, अर्थातच गणेशला. एक धाव मात्र दंडाच्या स्वरूपात दिली जाईल आणि ती मात्र नेरुळ गाव 11 या संघाला.
यावेळेला फुलारांचा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलं, परंतु क्षेत्ररक्षक आहे फेक करतोय. तर पूर्वी एका धावेचे नाही तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला होता, परंतु थांबवलंय ते मात्र सिद्धेशने, कारण राहुलला थांबवलंय. कारण मागच्या वेळेला थोडासा कुठेतरी धोका संभवला होता रनआउटचा, पण तिथं वाचल्यानंतर या वेळेला मात्र खबरदारी नक्कीच घेतली. आणि बाउंड्री आहे का, तर मिस चेंडू फील्ड झाल्यानंतर यावेळेला मात्र चौकार येतोय. 4 धावेनिशी धाव संख्या आहे, पंचांचा इशारा येतोय चौकारानिशी धावा 51 धाव फलकावर. पाहतोय तिसरं षटक मार्ग असताना या वेळेला आपण विचार केला तर नक्कीच एपी बॉईज नेरूळचे गोलंदाज कुठे प्रभाव दाखवताना दिसत नाहीयेत, तर महागडे ठरतात. परंतु इथे प्रभाव जो दाखवलाय तो मात्र नेरूळ गाव 11 या संघाच्या दोन्ही सलामीवीराने, आणि नक्कीच मी प्रशंसा करेन या दोन्ही फलंदाजांची. खोऱ्याने धावा जमवत आहेत असं मी म्हणेन. या वेळेला मात्र खोदून चेंडू काढला, हवेत आहे चेंडू, झेल सुटतोय. झेलाचं परिवर्तन मात्र एका धावेत मिळतंय, एका धावेने धाव फलक सरसावतोय 52च्या आकारात. परंतु हा झेल जो फलंदाज आपल्या फलंदाजीतून षटकार चौकारांची आतषबाजी करतोय त्याचा झेल सोडणं म्हणजे किती महागडा ठरू शकतो, कारण येणारे अजून 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये हा झेल किती विध्वंस करून जाईल ते पाहण्याजोगं नक्कीच असेल. परंतु या वेळेला जर धाव संख्या पाहिली धाव फलकावर तर 52 जरूर आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर उशिरा जे जे जोडलेले प्रेक्षक आहेत तर त्यांचं या रिद्धी सिद्धी चषक 2021 मध्ये मी पुनश्च एकदा स्वागत करतोय. आणि या आपण पाहतोय इंडिया क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे, तर नक्कीच मी पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे आणि व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतोय. आणि हे सर्व जे आहेत या स्पर्धेचे ते नितीन भोईर साहेब तसेच योगेश भोईर साहेब, अर्थातच हे 2 बंधू आहेत, एक नक्कीच चांगलं आपलं योगदान देत असतात या स्पर्धेला. या वेळेला ड्राईव्ह पाहतोय आपण, चांगला अराउंड द कार्पेट पद्धतीने मारलेला गॅप होता, गॅप शोधला, सरळ सीमारेषा भेदून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. खणखणीत चौकार, क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. फलंदाज होता राहुल. धाव संख्या आहे धाव फलकावर तब्बल 56, अब तक 56 असं मी म्हणेन या वेळेला तरी आहेत. परंतु पहिल्या चेंडूवर जो चौकार आला तो मात्र कुठेतरी नक्कीच दडपण देऊन जाईल या चौकारांशी, कारण जे आत्मविश्वास आहे ते मात्र वाढत असतं ते राहुलचं आणि सिद्धेचं, अर्थात फलंदाजांचं. आणि गोलंदाजांवर नक्कीच एक दडपण येत असतं. एक देखना फटका पाहायला मिळाला, कारण अशी ड्राईव्ह आपण जर क्रिकेट विश्वामध्ये पाहिले तर सुनील गावस्कर आणि वेंगसरकर यांचा हा लाजवाब फटका होता आणि त्यांच्या खात्यातले फटके. यावेळेला मात्र राहुलच्या बॅटीतून पाहतोय एक मोठा फटका येतोय, पूल केलाय, पूल इज अ सक्सेसफुल. 6 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावर सरळ भिरकावलाय 6 धावांसाठी आणि धावा आहेत तब्बल या वेळेला मात्र 62, 62 नो लॉस. यावेळेला असं मी म्हणेन की या मैदानामध्ये उच्चांक किती होता तो नक्कीच माझे गुणलेखक आम्हाला कळवतील, कारण मागच्या 287 आमचे सर्व या स्पर्धेचे योगेशजी भोईर साहेब आम्हाला सांगतात की 87 धावा होत्या या स्पर्धेमधला उच्चांक धावा आहेत या स्पर्धेमध्ये. तर हा उच्चांक मोडीत काढतायत का पाहूया. पुन्हा गोलंदाज यावेळेला मात्र पाहतोय स्विंग आणि मिस, चेंडू मिस होतोय, निर्धाव चेंडू यावेळेला मात्र चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज प्रशांतने. रमेश स्मृती कोपरखन्नेचा जो कर्णधार आहे मिलिंदजी वेट्टा, एक मोठा खेळाडू आपण पाहतो या नवी मुंबईच्या धर्तीवर, तर यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचंय मिलिंदजी, आपल्याला योगेशजी भोईर साहेब आपल्याला या स्पर्धेचे सर्व आहेत ते बोलवतायत, तर आपण यायचं आहे व्यासपीठावर, स्थान बनवायचंय. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. दरम्यान येऊया मैदानामध्ये, एक मात्र ब्रेक थ्रू देतोय गोलंदाज प्रशांत. यावेळेला चांगला दुसरा चेंडू फेक केली होती ती मात्र पूर्णतः चकवलं आणि यावेळेला राहुल बॅक टू पॅव्हलियन होतं. पहिला हादरा बसतोय, पहिला मोठा गडी बाद होतं तंबूच्या दिशेने. राहुल 31 धावाने तब्बल आपलं योगदान दिलंय या नेरूळ गाव 11 या संघासाठी. आणि नक्कीच मी म्हणेन की जी सलामीवीराची जी भूमिका कशी पार पडायची असते ती मात्र पार पाडून चोखपणे आपले काम बजावून तंबूच्या दिशेने जरूर गेलाय. परंतु यावेळेला जो सेफ असं मी म्हणेन की धाव संख्या उभारून गेलेला आहे हा राहुल, परंतु त्याच्या जोडीला जो सलामीला आलेला सिद्धेश आहे तो मात्र यावेळेला क्रीजवर आहे आणि याच्यावर मात्र फार मोठी नक्कीच विश्वास घरत आपण पाहतोय नवीन फलंदाज यावेळेला मैदानामध्ये. तर स्ट्राईकला मात्र सिद्धेश आहे यावेळेला, एक मोठा फलंदाज, त्याच्या सुद्धा या खेळूतून चौकार षटकारांची आतषबाजी झालेली आहे. परंतु यावेळेला मात्र बॅटची कट लागते आणि सरळ फाईन लेगच्या दिशेला जिथे डीचं क्षेत्र आहे तिथे मात्र चेंडू जातोय आणि यावेळेला मात्र
एकच धाव मिळू शकते. एका धावेने धावफलक आहे 63 धावा, एक गडी बाद, 63 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 and 5 बॉल. तर 3 षटक आणि 5 चेंडूंचा इथे खेळ जरूर संपुष्टात आलाय, परंतु धावा धावफलकावर तब्बल 63 आहेत. यावेळेला उजव्या हाताने गोलंदाजी करताना राऊंडचं विकेट मारा करताना सरळ भिरकावून दिलाय तो, मात्र आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेला सलामी दिली, त्याला साईड स्क्रीनच्या समोर सरळ फेकून दिलाय चेंडू आणि यावेळेला मात्र 4 धावा येत आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी आपण पाहतोय सिद्धेशच्या माध्यमातून. सिद्धेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि या वेळेला मात्र 4थं षटक संपुष्टात येतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत तब्बल 67 लॉस ऑफ 1 विकेट. परंतु जो या स्पर्धेचा उच्चांक आहे 87 तो 87 धावांचा मोडीत काढतायत का ते पाहण्याजोगं नक्कीच असेल. परंतु मी असं म्हणेन शेवटचं डेथ ओव्हर आहे, शेवटचं निर्वाणीचं षटक आहे. या षटकामध्ये 20-21 धावा आल्या तर मी असं म्हणेन की हा रेकॉर्ड ब्रेक होईल. परंतु मित्रांनो, रेकॉर्ड जे होत असतात ते ब्रेक होण्यासाठीच असतात, विक्रम जे होतात ते मोडीत काढण्यासाठीच होत असतात. 67 आहेत, 67 एक गडी बाद, 4थं षटक संपुष्टात येते. 5वं षटक निर्वाणीचं डेथ ओव्हर घेऊन येतोय अजित. अजित गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेला नवीन फलंदाज विश्वास. यावेळेला विश्वास आपला विश्वास संघाचा सार्थक ठरवतोय, सरळ भिरकावून देतोय काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावेंसाठी षटकार, खणखणी षटकार. पहिल्या चेंडूवर 6 धावेंची मोहर, लाजवाब फटका. आखू टप्प्याचा चेंडू पारखला, परत केलं, रीड केलं आणि सरळ भिरकावून दिला, सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावर, नो चान्स. यावेळेला पुन्हा तयार गोलंदाज हो यावेळेला सुद्धा आपण पाहतोय कव्हरचा देखना फटका. कोणताही मोका नाहीये, कोणताही चान्स नाहीये फिल्डरला, फक्त बघायची भूमिका मात्र पार पाडले. ते कव्हरचा डीप कव्हर्सला जरूर होता, वाईडिश कव्हरच्या दिशेला जो तैनात आहे तो क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला की हा षटकार जातोय की चौकार, परंतु सरळ खणखणी षटकार आला. यावेळेला धावसंख्या आहे धावफलकावर 79. अजून 8 धावा जर काढल्या तर मात्र इथे धावांचा उच्चांक निर्माण होईल. परंतु क्रिकेट विश्वामध्ये मित्रांनो मी असं म्हणेन की कोणत्याही धावाचा उच्चांक आणि कोणत्याही धावांचा निच्चांक म्हणजेच कोणतेही जास्तीत जास्त तुम्ही काढलेली धावा आणि कमीत कमी असलेल्या धावा या मात्र विजयाची निश्चिती देऊ शकत नाहीये. तर यावेळेला पाहूया, जरी उच्चांक जरी असेल तरी सुद्धा समोरचा संघ सुद्धा तेवढाच बलवान आहे, अर्थातच AB बॉईज नेरूळ हा संघ. परंतु यावेळेला मात्र मी असं म्हणेन की पारड जड कुणाचं आहे तर नेरूळ गाव 11 या संघाचं, कारण धाव संख्या तब्बल 79. 5वं षटक डेथ ओव्हर चालू असताना आखू टप्प्याचा चेंडू त्याला सीमारेषा पार फेकून दिलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. तब्बल 3 चेंडूंवर 3 षटकारांची हॅट्रिक केले या फलंदाजाने, अर्थात विश्वासने. मी असं म्हणेन विश्वासला का प्रमोट केलं ते मात्र विश्वासने सार्थक करून दिला आपला विश्वास संघासाठी. आणि यावेळेला सरळ लागोपाठ बॅक टू बॅक 3 षटकार 3 चेंडूंवर फेकून दिले. डेथ ओव्हर का म्हणतात मित्रांनो, हेच आहे की चिंधड्या उडवल्या जातात त्या गोलंदाजाच्या त्या डेथ ओव्हर मध्ये. आणि त्यावेळेला जेव्हा गोलंदाज येतो तो अक्षरशः मी असं म्हणेन अजितला पाचारण केलं. अजित आता मात्र दडपणात असेल, यावेळेला काय करू आणि काय नको करू अशी तिची अवस्था असेल, कारण यावेळेला मनात मात्र मोठं दडपण असेल त्या अजितवर. कारण यावेळेला सरळ जसा चेंडू टाकतोय तसं फिरकवून देतोय कव्हर्सला, मिड विकेटला आणि सरळ लॉंगॉनच्या दिशेला असं फेकून देतोय तो यावेळेला फलंदाज आपण पाहतोय विश्वास. परंतु अजितला मात्र नक्कीच कुठेतरी कमबॅक करावा लागेल. धावसंख्या आहे धावफलकावर सध्या आपण पाहतोय तब्बल 85. 85 लॉस ऑफ 1 विकेट. मला असं वाटतं की कालचा जो विक्रम तो कालचा विक्रम आज नेरूळ गाव 11 मोडीत काढतायत की काय, आणि असं वाटतंय कारण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा जर झाल्या तर नक्कीच या विक्रमाची बरोबरी होईल, परंतु 3 धावा काढल्या तर विक्रम मोडीत काढला जाईल. परंतु यावेळेला पाहूया हा उच्चांक नेरूळ गाव 11चा, कारण उर्वरित अजून उद्याचा दिवस आहे या स्पर्धेचा. पाहूया काय होतंय, आजचा सुद्धा दिवस आहे. तर यावेळेला राऊंड विकेट मारा करताना आकुटाप्याचा चेंडू फक्त पुल केलाय. यावेळेला मात्र पाहतोय क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट, डीप मिड विकेटला. यावेळेला फेक करतोय, तत्पूर्वी 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला, सक्सेस होतोय, 2 धावा मिळतायत. कुठेतरी फेक करताना चूक होते क्षेत्ररक्षकाच्या हातून आणि यावेळेला मात्र धावा मिळतायत 2. म्हणजे जो फलंदाज बरसलाय त्याला पुन्हा एकदा संधी दिले
मी असं म्हणेन क्षेत्ररक्षकाने. धावा आहेत 87. यावेळेला विक्रमाची बरोबरी झालेली या स्पर्धेचा उच्चांक 86 होता. तर यावेळेला आमचे सर्व आम्हाला सांगतायत योगीजी भोयर की विक्रम मोडीत काढलेला आहे, परंतु यावेळेला पाहतोय काय पूल केला, सरळ भिरकावून दिला आणि सर्वात मोठा षटकार मी असं म्हणेन या स्पर्धेतला. कारण सरळ पाहतोय की जी बिल्डिंग समोर दिसते मिड विकेटला, त्या बिल्डिंगच्या सरळ तिसऱ्या मजल्यावर फेकून दिला हा चेंडू. म्हणजे केवढा लांब लचक षटकार, मला वाटतं 100 मीटरच्या पुढे असेल योगेजी हा षटकार. आणि हा षटकारानिशी धाव संख्या तब्बल आपण पाहतोय 93. परंतु मित्रांनो विक्रम हा मोडीत काढण्यासाठीच असतो. कोणत्याही धावाचा उच्चांक हा क्रिकेटची विजयाची निश्चिती देऊ शकत नाहीये. परंतु काय घडतंय, घडतंय, काय होतंय ते पाहण्याजोगं नक्कीच असेल. यावेळेला पाहूया पुन्हा तयार. हो, यावेळेला एक आक्रमण पाहतोय सरळ 6 धाव्यांसाठी लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक खणखणीत पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. म्हणजेच विश्वासला तुम्ही संधी दिल्यानंतर विश्वासने लागोपाठ 2 षटकार फेकून दिले आणि धावा तब्बल 99 धावफलकावर लागवल्या आहेत. तर विश्वास आपण पाहतोय फलंदाजी करताना 32 धावांवर तब्बल नॉट आउट आहे. तर त्याच्या हो, तर रमेश स्मृती कोपरखर्णे संघाचा कर्णधार आणि वाशी बॉईज वाशी या संघाच्या कर्णधाराने दोघांनीही माझी विनंती आहे की आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस का बॉस मध्ये आपला इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. कृपया आपल्याला विनंती आहे दोन्ही संघाला नेक्स्ट मॅच आपली असेल रमेश स्मृती कोपरखर्णे आणि वाशी बॉईज वाशी दोन्ही कर्णधारांना कृपया विनंती असेल या टॉस का बॉस मध्ये. तब्बल 99 धावा म्हणजे 100 धावा करावयाच्या आहेत 5 षटकांमध्ये. 30 चेंडूंचा खेळ आहे. तर 30 चेंडूंमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याजोगं नक्कीच असेल. परंतु काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यापूर्वी पाहण्यापूर्वी मी 2 मिनिटं रजा घेतोय. हा गेलो नाही हा आलो. नेरुगाव 11 कर्णधाराला विनंती असेल आणि पंचांना खास विनंती असेल की लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. तर या पुढच्या 30 चेंडूंमध्ये अर्थातच 5 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी मी आपल्या कोपरी गावचा एक बुलंद आवाज अमोल पवार याला आमंत्रित करतोय पुढच्या या 2 षटकांसाठी. तर अमोल
जी मैदानामध्ये फोर व्हीलर आहे, कृपया आपल्याला विनंती आहे सर, आपण आपली फोर व्हीलर थोडी मैदानाच्या बाहेर घेऊन जायचं आहे. एक सामना, क्रिकेटचा रंगतदार सामना या मैदानामध्ये चालू आहे. तर पुढचा आवाज मी अमोल पवार याच्या हाती मायक्रोफोन सोपवतोय. मी सूर्यकांत गमरे आपली तुर्तास थोडीशी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो थँक्यू सूर्यकांतजी सर. पहिल्या 5 षटकामध्ये आपण आवाज आजच्या दिवसामध्ये आपण ऐकला सूर्यकांतजी सरांचा. आजच्या दिवसभर आपण त्यांचा जरूर आवाज ऐकणार आहोत या मैदानामध्ये. रिद्धी सिद्धी चषक 2021 मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा सरसे स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं. हॅलो 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 हॅलो. तर रिद्धी सिद्धी चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं परत एकदा सरसे स्वागत. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं देखील मनपूर्वक आभार. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना क्रमांक पहिला आजच्या दिवसामध्ये एपी बॉयज नेरूळ वर्सेस नेरूळ 11. या दोन्ही संघामध्ये सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नेरूळ 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथमचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत असताना 99 धावांचं टार्गेट. हो हो हो, पहिला चेंडू आणि ढकलून देते सर मिड विकेटच्या डोक्यावरून. सेम हेल हेल पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना पाहतोय फलंदाजी वरती फलंदाज करत असताना मिड विकेटच्या डोक्यावरून ढकलून दिलं होतं 6 धावांनी. 6 धावांनी अकाउंट खोललं जातंय. मात्र या ठिकाणी सनीचं अकाउंट खोललं जातंय या संघाचं. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गणेश आणि सन्नी येताना आपण पाहिलं तर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती इरादे घोषित केले की 99 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी मी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणार. याचे पूर्णपणे उदाहरण दाखवून देतोय फलंदाज सनी. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, 6 धावा जरूर खर्च केल्या. गोलंदाजीवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहन गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समाप्रभ निर्मित्यम कुर्मे देव सर्व कार्य तू सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात. रोहन सज्ज होतोय. ओहो, दुसऱ्या चेंडूवरती परंतु क्षेत्ररक्षण येणार, चेंडू मागे थ्रो फेक करणार. तत्वर घेतलेल्या 2 धावा जरूर कंप्लीट केल्या फलंदाज सन्नीने. 2 धावींची धावफलक पुढे ससळल्यानंतर धावफलकावरती धावा लागतील, त्या म्हणजे 8 धावा धावफलकावरती लागत असताना दुसरा चेंडू पेच जरूर केलाय. तर नक्कीच हॅलो 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 तर जर अपील केली होती यष्टिरक्षकांना, परंतु अपीलला दाद दिली नाही पंचांनी आणि या ठिकाणी नॉटआउटचा इशारा येतोय मैदानाच्या आतमध्ये. तर सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच आपल्याला विनंती केली होती पंचांची वाद घालू नका, अन्यथा 2 धावांची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या रूपामध्ये आपण पाहतोय कल्पेश पटेल तर दुसरीकडे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिले इनिंगचे पंचांची कामगिरी पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध झालेले हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रोहन गोलंदाजीवरती पहिला चेंडू पेश करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं. आता मात्र या ठिकाणी ढकलून दिलाय, सरळ गॅप मधून चेंडू जातोय सरळ जमिनी लगत हा चेंडू सीमा रेषे पार 4 धावा. परत एकदा फलंदाज सनीच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत चौकार.
आणि धावफलकावरती 4 धावांची धावफलक सरसळल्यानंतर धावफलकावरती धावा लागतील त्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीवरती रोहन गोलंदाजी करत असतात. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक टाकत असताना पहिल्या चेंडूवरती एक आक्रमण केलं 6 धावा, त्यानंतर 2 आणि त्यानंतर एक चौकार. काय गोलंदाजी काय फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज सनीच्या माध्यमातून. परत एकदा ते दिशा स्क्वेअर लेगची दिशा या ठिकाणी भूल केली मात्र फलंदाजांना गोलंदाजाची आणि चेंडूला ढकलून दिले सरळ सीमा रेषे पार 6 धावांसाठी. तर यानंतर होणारा सामना मिथ 11 कोपर करणे वर्सेस वाशी बॉयज वाशी. मिथ 11 कोपर खेरणे वर्सेस वाशी बॉयज वाशी हे दोन्ही संघाचे कर्णधार कृपया करून समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 2 कॉल या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत. तिसऱ्या कॉल्स ला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आता मात्र हेलिकॉप्टरचा चेंडू उडवल्या हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षण येणार चेंडूवरती. हो झेल बाद होणार फलंदाज. सन्नीला मात्र जावं लागते माघारी बॅक टू पवेलियनच्या दिशेने. धावफलकावरती धावा पाहिलं तर आपण 18 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजी करत असतात सन्नीनं चांगली फलंदाजी आतापर्यंत करताना आपण पाहायला भेटलं. परंतु त्यानंतर ज्यावेळी चेंडूला हेलिकॉप्टर उडवला त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षण चेंडूवरती गेला. झेल बाद झाला मात्र या ठिकाणी सनी आणि माघारी जावं लागते स्तंभूच्या आश्रयाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजित. 99 धावांचे लक्ष आहे. तर 99 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज जरूर आले होते. एकीकडे सनी होता तर दुसरीकडे गणेश. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी होती. परंतु त्यामधला सनीला मात्र माघारी धावते. 18 धावांची जरूर खेळी केली आपल्या संघासाठी. 18 धावांची खेळी करत असताना मात्र पूर्णपणे जो चेंडूची आणि बॅटची पूर्णपणे ताकद लागलेली आहे आणि चेंडू हवेमध्ये असताना झेल बाद झाला मात्र सनी. त्याची जागा घेण्यासाठी अजित मैदानाच्या आतमध्ये रोहन सज्ज होते. हो समोरच्या दिशेमध्ये अर्थात लॉंग ऑफच्या डोक्यावरून ढकलून देते चेंडू सीमा रेषे पार. 6 धावा येताना पाहायला भेटतात. आणखीन एक दमदार शॉट षटकार येताना पाहायला भेटते फलंदाजचा गणेशच्या बॅट मधून. 7 धावांची धावफलक पुढे सरसळल्यानंतर 24 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजी करत असताना फलंदाज गणेशच्या बॅट मधून निघालेला हा कणकणी षटकार. पहिला चेंडू ज्यावेळी तो मैदानाच्या आतमध्ये आला पहिला चेंडू पेच करत होता आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याची सुरुवात केली. पहिल्या चेंडू पासूनच षटकारांची मात्र त्याने आपली ओळख करून दिली. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये सन्नी आला होता त्याने देखील पहिल्या चेंडू पासूनच षटकाराची ओळख करून दिली होती आणि त्यानंतर गणेश देखील मैदानाच्या आतमध्ये. 98 धावांचं लक्ष जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये. 99 धावा आणि 100 अर्थात 100 धावांना या ठिकाणी टार्गेट आहे. 99 धावा या ठिकाणी नेरूळ 11 संघाच्या खेळाडूंकडून काढण्यात आल्या होत्या आणि 100 धावांचे आव्हान मात्र या ठिकाणी एफपी बॉयज नेरूळ संघासमोर. आणि ते 100 धावांचं टार्गेट कंप्लीट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाहतोय गणेश आणि अजित. 24 धावा धावफलकावरती जरूर आहेत. गोलंदाजीवरती गोलंदाज राहुल येते गोलंदाजीवरती वर द विकेट. फडून मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावरून ढकलून दिला. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. 4 धावा परत एकदा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 4 धावीशी धावफलक पुढे सरसळलं जाईल. धावफलकावरती धावा लागतील म्हणजे 28. 28 धावा धावफलकावरती. फलंदाजी करत असताना फलंदाज अजितच्या बॅट मधून निघताना एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न जरूर करावे लागतील. कष्ट देखील जरूर करावे लागतील. सामन्याला जिंकायचं असेल सामना विजय करायचा असेल तर मेहनत करणं अतिशय महत्वाचं आहे. कष्ट करणं देखील महत्वाचं आहे. संयम आणि नियंत्रण आपल्या स्वतःवरती ठेवणं देखील खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी करत असताना राहुल गोलंदाजी करत असताना गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केले फलंदाज अजितने. एक चौका देखील त्या बॅट मधून आला. अजून भरपूर चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अजित खेळताना पाहिलं स्ट्राईक वरती. तसंच होईल परत एकदा राहुल ऍटम वर द विकेट. त्याच्या समोर अजित वर द विकेट. टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्रयत्न या ठिकाणी फसतोय
आणि या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला भेटतो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली पूर्णपणे फलंदाज अजितला बेट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. परत एकदा सज्ज होते गोलंदाज राहुल ऑर द विकेट. कोटप्याचा चेंडू. आता मात्र पंच आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा. एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केले जाईल. एक धावींची धावफलक पडचं सळसळल्यानंतर धावफलकावरती धावा लागतील, तर म्हणजे 29 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजीवरती फलंदाज अजित खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फटाफट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोवर गतीचा चेंडू टाकण्यात आला गोलंदाज राहुलच्या माध्यमातून आणि या ठिकाणी एकच धाव मिळणार फलंदाज अजितला. एक धावीवरती समाधान मानावं लागते. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत. 100 धावांचं टार्गेट आहे. त्या 100 धावांच्या टार्गेटला पाठलाग करण्यासाठी फलंदाज चांगली फलंदाजी करताना अजित. हो आता मात्र गाण्याच्या बॅट मधून निघाला हा दमदार स्ट्रोक. 1 बाउन्स चेंडू जातोय सरळ सीमा रेषेपार. 4 धावा येताना आता मात्र खालतऱ्यामध्ये 4 धावांशी धावफलक पुढे सळसळल्यानंतर 34 धावा धावफलकावरती. तर आदरणीय शशिकांतजी ठाकूर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं मंचावरती सरचं स्वागत केलं जाईल. एक चौकार देखील त्या बॅट मधून निघाला. फलंदाजच्या गणेशच्या बॅट मधून निघाला हा दमदार स्ट्रोक आपण पाहिला आणि 4 धावींची धावफलक पडसळ सळसळल्यानंतर धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती जरूर लागल्या. गोलंदाजी करत असताना राहुल अप्रतिम गोलंदाजी करत होता, परंतु त्यानंतर ज्या वेळी आक्रमण करायला सुरुवात केली फलंदाज गणेशने त्या बॅट मधून एक षटकार चौकार देखील आपण पाहिला. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत फलंदाजचा गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावरती जरूर आहेत आणि अजूनही भरपूर धावांचं आव्हान मात्र पूर्ण करायचं आहे. त्या आव्हानाला पूर्ण कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतो क्रीज वरती. अर्थातच एकीकडे गणेश तर दुसरीकडे अजित. हे दोन्ही फलंदाज पेटून उठलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाच्या बॅट मधील षटकार चौकार आपण पाहतोय. तर गोलंदाज परत एकदा सज्ज होते. राईट आर्म वर द विकेट. त्याच्या समोर मारा करील गणेश ऑर द विकेट. कोटप्याचा चेंडू आणि या ठिकाणी चेंडू जातोय या कव्हर टॉयच्या स्वरूपात चेंडू जातोय या 1 बाउन्स सीमा रेषे पार. 4 धावा येताना अप्रतिम सिलेक्शन. हे क्रिकेटचं सौंदर्य दाखवून दिले फलंदाज गणेशला. चांगला स्ट्रोक या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 38 धावा. फलंदाजीवरती गणेश फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी आतापर्यंत गणेशच्या माध्यमातून सज्ज होते. परत एकदा कोटप्याचा चेंडू या ठिकाणी ढकलून दिला सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, मात्र पंच आमच्याकडे वळतात. 1 बाउन्स सीमा रेषे पार. 4 धावा. परत एकदा बॅट मधून निघालेला हा कणकणीत चौकार. धावफलक पुढे सळसळल्यानंतर धावफलकावरती धावा लागतील, त्या म्हणजे 42 धावा धावफलकावरती आहे. 100 धावांचं आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती होते आणि धावफलकावरती धावा 42 धावा धावफलकावरती लागत असताना षटक क्रमांक दुसरे देखील संपते आणि दुसऱ्या षटकानंतर 42 धावा खात्यावरती. काय फलंदाजी पाहतोय गणेशच्या माध्यमातून. सलामीची जोडीसाठी आला होता गणेश आणि तो गणेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 42 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून निघालेला आहे. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 3 चौकार देखील त्या बॅट मध्ये आपण पाहिलं. चांगली फलंदाजी आतापर्यंत गणेशच्या माध्यमातून. गणेश एपी बॉयज नेहरू संघाकडून खेळताना आपण पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. भरपूर मैदान देखील या फलंदाजांना गाजवले आहेत. तर गोलंदाजीवरती गोलंदाज होते. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं टाकण्यासाठी सज्ज होते. तर तिसरा षटक टाकण्यासाठी येतो संघासाठी अर्थातच गोलंदाजीवरती
देवनाथ देवनाथ येथे गोलंदाजीवरती गोलंदाजीसाठी सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याच्या समोर अजित नॉन स्ट्राईकला गणेश. जास्तीत जास्त स्ट्राईक देणं खूप महत्वाचं असेल गणेशला जर सामना जिंकायचं असेल तर. आता मात्र मोठा फटका येताना परंतु क्षेत्ररक्षण येतोय, चेंडूवरती जेल बाद होणार, फलंदाज मात्र बागारी जावं लागतंय, अजितला जावं लागतंय स्तंभच्या आसरेने. पहिली विकेट आपण पाहिली सनीच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र अजित मोठा फटका जरूर लगावला होता, परंतु त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण आला, झेल बाद झाला आणि मात्र स्तंभच्या आश्रय. पाहूया आजीची जागा घेण्यासाठी कोण येते, कारण मैदानाच्या आतमध्ये अजूनही गणेश तैनात असताना आपण पाहतोय. 100 धावांचं आव्हान आणि त्या 100 धावांच्या आव्हानांना कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गणेश अजूनही तैनात आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय, फलंदाजीसाठी मंगेश. मैदानाच्या आतमध्ये मंगेश येतोय. तर गणेश टायगरवरती आपण पाहतोय भरपूर मॅचेस या फलंदाजाने गाजवले आहेत. अर्थातच KSK संघाकडून खेळताना आपण पाहतो नेहमी ह्या फलंदाजाला. आज AP बॉईज नेरूळ संघामधून खेळताना ओहो पुलटा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र पूर्णपणे ढकलून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषे पार. 6 धावा येताना 6 धावेची धावफलक पुढे सलसलताना धावफलकावरती धावा लागतील, त्यामध्ये 48 48 धावा धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजीवरती गणेश. फुलटा चेंडू अशा फलंदाजाला जर तुम्ही टाकलं तर त्याचा पुरेपूर फायदा घेत असतात फलंदाज, आणि त्या फलंदाजाला चकवण्याचं काम मात्र गोलंदाज करत असतात. तर गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र परत एकदा हवेमध्ये चेंडू असेल आणि ह्या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. ज्याच्याकडे होती क्षमता विजयच्या दिशेने जाण्याची तोच फलंदाज आता मात्र स्तंभूच्या आश्रयने गणेशला जावं लागतं. या आपल्या स्तंभूच्या आश्रयने बाद एक फलंदाज गडी बाद झाल्यानंतर धावफलकावरती धावा 48 48 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये गणेश खेळी करत असताना चांगला फटका जरूर लगवला होता, परंतु क्षेत्ररक्षण चेंडूवरती गेला, झेल बाद मात्र झाला. ताकद बरोबर लागली नाही फलंदाजच्या बॅट मधून आणि मोठा फटका जरूर आला होता. क्षेत्ररक्षण चेंडूवरती जात असताना झेल बाद मात्र झाला. फलंदाज गणेशला संभूची आश्रय जरूर दाखवली. मोठा फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये, त्या फलंदाजाला संभूची दिशा जरूर दाखवले होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर. सागर आता मैदानाच्या आत पण पाहतोय आपण. गोलंदाजीवरती देवनाथ गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू ज्यावेळी विकेट आणि त्यानंतर एक षटकार, त्यानंतर विकेट. म्हणजे पाक चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज देवनाथच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगला लेन, एक चांगली दिशा मात्र देताना गोलंदाजीवरती देवनाथ गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर समोर मंगेश सज्ज होत आहे. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, जमीन लगतचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण मात्र फील करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि मात्र एक चेंडू जरूर अडवला जातोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या फलंदाज मंगेशनं. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला आणि तो प्रयत्न पूर्णपणे सक्सेस होताना पाहायला भेटलं. तर 2 धावांशी धावफलक पुढे धावफलकावरती धावा 50 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे संघाचे अर्धशतक आतापर्यंत कंप्लीट झाले, अजून एक अर्धशतक कंप्लीट करायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला असता आणि फलंदाज मात्र ह्या ठिकाणी बाद होतोय. अपील मात्र जरूर केले होते, अपीलला मात्र दाद दिली. पंचांचा आपण इशारा पाहिला तर फलंदाज बाद होताना मंगेशला जावं लागतंय. परत एकदा गणेश फलंदाज जात ज्यावेळी मैदानाच्या बाहेर गेला त्यानंतर मात्र सागर आला आणि त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये मंगेश होता. मंगेशला मात्र संभूची आश्रय जरूर दाखवली. फलंदाज गोलंदाज देवनाथ. चांगले गोलंदाज आतापर्यंत, चांगले लेन गोलंदाज देवनाथच्या माध्यमातून पाहतो. 3 विकेट घेण्यात यश मिळाले गोलंदाज देवनाथ. चांगले गोलंदाजी 8 धावा आतापर्यंत खर्च केला. एक चेंडू शिल्लक आहे आपल्या षटकामधला. गोलंदाजीवरती गोलंदाज देवनाथ गोलंदाजी करत असताना पूर्ण अर्धा संघ मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिला. अर्थातच AP बॉईज नेरूळ संघाकडून अजूनही क्षमता संपलेली नाही, अजूनही सामना जिंकलेला नाही, अजूनही त्यांनी जिद्द मात्र सोडलेली नाही. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय येताना पाहायला भेटतो. गोलंदाजीवरती गोलंदाज देवनाथ गोलंदाजी करत असताना लेफ्ट बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घेताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षण गोलंदाज देवनाथ क्षेत्ररक्षण सजवत असताना मैदानाच्या आतमध्ये. तर यानंतर होणारा सामना शेवटचा कॉल असेल
दोन्ही संघासाठी. मिथ 11 कोपरखेडणे वर्षाचे वाशी वाईज वाशी. 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. 5 मिनिटाच्या आतमध्ये जर आम्हा टॉच का बॉस मध्ये जर तुमचे 2 कर्णधार आले नाहीत तर 2 धावींच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पटापट का मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी प्रयत्न पसतोय. पुढच्या चेंडूवरती मात्र क्लीन बोर्ड होताना पाहायला भेटतोय फलंदाज अक्षय स्तंभूच्या आश्रयाने. बॅक टू पविलियनच्या दिशेने अक्षय. चांगले गोलंदाज देवनाथच्या माध्यमातून 4 विकेट. काय गोलंदाजी चुल मारा केला होता गोलंदाज देवनाथने. आणि तोच तर वाशीबाईचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मिथ 11 कोपरखेडणे संघाचा कर्णधार लवकरात लवकर यायचा आहे. कृपया विनंती केलं जाईल आयोजकांकडून आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे. आजच्या दिवसामध्ये मिथ 11 कोपरखेडणे संघाचा कर्णधार. तर मिथ 11 कोपरखेडणे संघाचा देखील फलंदाज कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. तर टॉच का बॉस मध्ये आपण जाऊया वळूया टॉच उडवण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय. एपी बॉयज नेरूर वर्सेस नेरूर 11 हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लढत असताना आपण पाहतोय. एक कडवी झुंज आहे मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी होते. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. गोलंदाजीवरती राहुल गोलंदाजीसाठी येतोय. 4थे षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल गोलंदाजीवरती. त्याच्या समोर मात्र फलंदाज आपण पाहतोय अक्षय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 50 धावा. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये 4थे षटक हाताळण्यासाठी राहुल गोलंदाजीवरती. गोलंदाज सज्ज होते. अर्ध विकेट त्याच्या समोर अक्षय. पटापट मारतोय मात्र अक्षयच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत दमदार स्ट्रोक. चेंडू जातो मात्र लॉंग आउटच्या डोक्यावर. सीमा रेषे पार. 6 धावा आणि 6 धावींची धावफलक ससळल्यानंतर धाबालकावरती धावा लागतील. त्या म्हणजे 56 धावा धावफलकावरती. सॉरी अक्षय बाद झाल्यानंतर सागरच्या बॅट मधून निघाला हा दमदार स्ट्रोक. काही ताकद लावली पूर्णपणे. स्टँड झाला. दिशा दिली मात्र आणि दिशा देत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषे पार 6 धावांसाठी. अजूनही सामना संपलेला. अजूनही त्यांनी जिद्द सोडलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्षय खेळत असताना मोठ्याचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसतोय आणि या ठिकाणी पूर्णपणे पहिल्यांदा सागरला बीट करून चेंडू जातोय या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नेता चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये ताकद असताना राहुल 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत शेष केला. तर कुठप्या चेंडू हवेमध्ये चेंडू होता परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू मागे जरूर धावला होता. 1 धाव कंप्लीट केले. 2 धावे देखील तर ते 2 धावामध्ये खात्यामध्ये ऍड झाल्या आणि 2 धावींची धावफलक पुढे ससळल्यानंतर धावफलकावरती धावा लागते. तर 58 धावा धावफलकावरती. 58 धावा धावफलकावरती लागत असताना मैदानाच्या आतमध्ये राहुल. हो सागरच्या बॅट मधून परत एकदा दमदो स्ट्रोक. स्टँड केला आणि चेंडूला ढकलून दिले. सर लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषे पार 6 धावा येताना 7 धावेशी धावफलक पुढे ससळल्यानंतर धावफलकावरती धावा लागतात. 64 धावा धावफलकावरती आहे. 100 धावांचं आव्हान आहे. 100 धावांच्या आव्हानाचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज जरूर पाहिले होते सनी आणि गणी. त्यानंतर ज्यावेळी अक्षय आणि मंगेश आउट झाल्यानंतर सागर मात्र ती पूर्णपणे जी खेळले आहे ते पूर्णपणे साकारण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गोल फलंदाज सागरच्या बॅट मधून निघाला हा दमदार स्ट्रोक. तर परत एकदा सज्ज होते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज राहुल.
64 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सज्ज झालाय राहुल, त्याच्या समोर अक्षय. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पीठ करतोय मात्र फलंदाजाला चकवतोय. गोलंदाज अक्को टप्प्याचा चेंडू आपण पाहिला आणि पूर्णपणे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पडतोय. निर्धाव शेट्टीची सांगता होते गोलंदाजीवरती. गोलंदाज राहुल गोलंदाजी करत असताना सज्ज होते. परत एकदा अक्षय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हवेमध्ये चेंडू असल. चेंडूवरती क्षेत्ररक्षण येते, झेल बाद होतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना सागर. तर मिथ 11 कोपरखैरणे वर्सेस वाशी बॉयज वाशी हे दोन्ही संघामध्ये सामना आपण टॉस उडवला जातोय. सेकंड मॅच आपण पाहतोय मिथ 11 कोपरखैरणे वर्सेस वाशी बॉयज वाशी या दोन्ही संघामध्ये रमाकांतजी पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी टॉस उडवला जातोय या सामन्याचा. नंतर राजेश पांडुरंग म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं. आयोजकांच्या अर्थातच या स्पर्धेचे सर्वे योगेश भोईरे यांचा कॉल आहे, विनंती असेल तर टॉस उडवला जातोय रमाकांतजी पाटील साहेबांच्या हस्ते. वाशी बॉईज वाशी आणि मिथ 11 कोपरखैरणे तर वाशी मिथ 11 कोपरखैरणे संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे आणि निर्णय गोलंदाजी. तर लवकरच आपल्या 11 खेळाडू सज्ज करून मैदानाच्या आतमध्ये जाण्यास तयार राहायचा विनंती केली जाईल मिथ 11 संघाकडून. मिथ 11 संघाच्या कर्णधाराला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती शेवटचे शतक हाताळण्यासाठी न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल येताना पाहायला भेटत. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय मोनिश येताना पाहतोय गोलंदाजीवरती शेवटचे शतक हाताळण्यासाठी. अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 100 धावांचं टार्गेट आहे. तर 100 धावांच्या टार्गेटला कंप्लीट करण्यासाठी फलंदाज तर एक सुवर्ण संधी नेरुळ गाव अर्थात नेरुळ 11 पंच आमच्याकडे वरती वाटचा इशारा. नेरुळ गावासाठी एक सुवर्ण संधी असेल. जर सामना जिंकला तर राजेश पांडुरंग म्हात्रे यांच्याकडून 50,000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. तर सज्ज होतोय परत एकदा फलंदाजीवरती फलंदाज अमोल. छोटा चेंडू या ठिकाणी दिशा मात्र कुठेतरी भरकटले. पंच आमच्याकडे वळतात. नोचा इशारा. नो +1 अशा 2 धावा खात्यात. सॉरी माफ करा, 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल राजेश पांडुरंग म्हात्रे साहेबांकडून. नेरुळ 11 संघ या ठिकाणी विजय होते तर 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल संघासाठी. जरूर जर सांगायचं म्हटलं तर जरूर पूर्णपणे जो सामना आहे तो पूर्णपणे सामना एक बाजू म्हणजे नेरुळ 11 गाव संघाकडून मात्र झुकलेला आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये नोचा इशारा होता फ्रेडचा आहे. धापल कोणती धावा पाहिलं तर 67 धावा धावपलकावरती आहेत. तसंच होते परत एकदा कोटप्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्र येणार चेंडूवरती आणि या ठिकाणी झेल सोडतोय. झेल सोडत असताना मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला भेटतो. 2 धावा कंप्लीट करत असताना धावपलकाचे 2 धावींनी धापल्या पुढे ससळले. धावपलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 69 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजीवरती गोलंदाज मोनिश गोलंदाजी करत असताना तर मोनिश सज्ज होते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. त्याच्या समोर मात्र अमोल. झेल मात्र जरूर सुटलेले आहे. झेलची संधी जरूर. हो परत एकदा अखोड टप्प्याचा चेंडू बॅटची कट लागली. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटणार. एक धावीवरती परत एकदा संपादन मानावं लागते फलंदाज अमोल याला. एक धावीशी धाव फलक पुढे सळसळत असताना 70 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू फक्त आहेत 4 चेंडू 30 धावा. 4 मोठे फटके लगवेल का या ठिकाणी फलंदाज अमोल. हो पुलटा चेंडू. आता मात्र दिशा दिली. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावा
कारण ही पटकेबाजी होती ती पहिल्या षटकापासून करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसला आणि धावफलकावरती जे 6 धावांची धावफलकावर ससळल्यानंतर 76 76 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मोनीस गोलंदाजी करत असताना पूर्णपणे जो सामना आहे ते नेरूळ 11 संघाकडून झुकत असताना आपण पाहतोय. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू फक्त 3 असतील. 3 चेंडू 24 धावा. एखादा नो जर चेंडू पडला तर कुठेतरी सामन्याचं पार्ट नक्कीच बदलू शकतो. तसंच जे होते परत एकदा मोनीस चेंडू मोठा मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न पसतोय. कुटुंबाचा चेंडू वेग गतीमध्ये परिवर्तन केलं. वेग दिला चेंडूला आणि चेंडू मात्र जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नेलता चेंडूची सांगता होते गोलंदाज मोनीस सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाजीवरती मात्र अमोल फलंदाजी करत असताना आता मात्र पूर्णपणे जो सामना आहे तो सामना नेरूळ 11 संघाकडून झुकत असताना सध्या होते 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. गोलंदाज मोनीस कोटप्याच्या चेंडू मोठा मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचाकडे जरूर अपील केली. वाईटचा अपील केली होती, परंतु वाईटच्या अपीलला मात्र दाद दिलेला आहे पंच कल्पेश पटेल यांनी आणि निर्धाव येताना पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू असत असताना मात्र 24 धावांची अजूनही आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय मोनीस. शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी मोठा फटका येताना पाहायला होता. हो 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 प्रतिम झेल शेवटच्या चेंडूवरती झेल घेताना मात्र पाहतो अमोलला जावं लागतं माघारी आणि या ठिकाणी सामना मात्र जिंकतोय नेरूळ 11 संघ. तर मित 11 कोपर घेणे संघ आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि क्षेत्र सजवून घ्यायचं आहे.